इराणवरती हल्ले केल्यानंतर किंवा इराण बरोबर युद्ध सुरू केल्यानंतर आणि विशेषतः इराणचे लीडर असणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनी यांच्या हत्येनंतर आपण सहजपणे इराणला चिरडून जाऊ असं अमेरिका आणि इस्रायलला वाटत होतं, पण तसं होताना सध्या दिसत नाहीये. इराण या प्रत्येक गोष्टीला अतिशय कडक असं उत्तर द्यायला लागलाय आणि इराण आपल्या देशाच्या आजूबाजूने असणाऱ्या प्रत्येक देशावर, प्रत्येक देशातल्या अमेरिकन फॅसिलिटीजवरती आता हल्ले करायलाय. यामध्ये अमेरिकेच्या एम्बॅसी आहेत, बंदरं आहेत, काही कंपन्या आहेत ज्या अमेरिकेच्या आहेत, याशिवाय ऑइल एक्स्ट्रॅक्शन कंपनीज आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या सगळ्यांच्यावरती इराण हल्ले करतोय. आणि इराणला हल्ले करताना आता इकडे तिकडे बघायची सुद्धा गरज नाही, कारण इराणच्या विरुद्ध आजूबाजूचे सगळे देश एकवटलेले आहेत आणि ते सगळे अमेरिकेला मदत करतात. त्यामुळे इराणनं कुठलाही ड्रोन किंवा कुठलाही मिसाईल फायर केला तर ते इराणच्या कुठल्या तरी शत्रूवरच पडणार आहे, इतकी गॅरंटी इराणला आहे. त्यामुळे अमेरिका, जी एका बाजूला एक महासत्ता आहे, या महासत्तेला वाटत होतं की आपण सहजपणे इराणला चिरडू, ती इराण आता मात्र अमेरिकेला असे हादरे देते की अमेरिकेनं आपल्या देशातल्या लोकांसाठी म्हणजे अमेरिकन नागरिकांसाठी एक ॲडवायझरी काढलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की मिडल ईस्टमध्ये, मध्य पूर्वेमध्ये तुम्ही कोणत्याही देशात असाल, या 15 देशांच्या पैकी तुम्ही कोणत्याही देशात असाल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता तो देश सोडा आणि सेफ ठिकाणी जा, असं अमेरिकन सरकारनं सांगितलंय. अमेरिकन नागरिकांना मिडल ईस्ट सोडून पळायची वेळ का आली, नक्की इराण कशा पद्धतीनं बदला घेतोय, ते सगळं या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. एक अशी बातमी आहे की अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ स्टेटनं, म्हणजे अमेरिकेचं तिथलं जे विदेश मंत्रालय आहे, त्यांनी एक अर्जंट ॲडवायझरी काढली आहे, म्हणजे तिथल्या लोकांसाठी एक सूचना काढली आणि त्यांनी सांगितलंय की अमेरिकेचे जे नागरिक असतील ते या 15 देशांमध्ये जर राहत असतील मिडल ईस्ट मधल्या, तर त्यांनी लगेच तात्काळ तो देश सोडायचा आहे. कारण परिस्थिती अशी होते की अमेरिकन एम्बॅसीजवरती हल्ला होतोय, अमेरिकन सिव्हिलियन साइट्स म्हणजे अमेरिकन लोक जिथं राहतात, त्यांची वस्ती जिथं असते, तिथं तिथं हल्ले केले जात आहेत. महत्वाचे हॉटेल्स, काही महत्वाच्या ऑइल एक्स्ट्रॅक्शन कंपनीज यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की तुम्ही तात्काळ देश सोडा. आणि या देशांच्या लिस्टमध्ये कोण कोण आहे थोडक्यात बघूया. बहरीन, इजिप्त, इराण, इराक, इस्रायल, वेस्ट बँक आणि गाझा सुद्धा, जॉर्डन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युएई आणि येमेन, या सगळ्या देशातल्या अमेरिकन लोकांना त्यांनी सांगितलंय की तुम्ही तात्काळ तो देश सोडा, अन्यथा तुमच्या जीवाला धोका आहे. कारण अनेक देशांमधली एअर स्पेस बंद होत आहे, त्यामुळे तिथून परत जरी जायचं असेल अमेरिकेला किंवा दुसऱ्या देशात, तरी सुद्धा परिस्थिती अवघड होणार आणि येणाऱ्या काळात ती अजून बिकट होऊ शकते. कारण इकडून विमानच उडू शकणार नाही, तर हे लोक, अमेरिकेचे जे नागरिक आहेत, ते जाणार तरी कुठं, असा प्रश्न निर्माण होणारच आहे. त्यामुळे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प हे सध्या प्रचंड चिंतेत आहेत आणि ते इराणला आणखी नव्या नव्या धमक्या देत आहेत. ते म्हणतायत की आम्ही काय करतो बघा, थोडी वेळ वाट बघा, त्यानंतरचा पुढचा शो दाखवतो, अशा पद्धतीची भाषा सध्या डोनाल्ड ट्रम्प वापरतायत. पण डोनाल्ड ट्रम्प हे थोडेसे बिथरलेले नक्कीच आहेत. दुसरी गोष्ट घडते म्हणजे इराण ज्या ज्या ठिकाणी हल्ले करते, त्यामध्ये सायप्रस या देशामध्ये, जो मेडिटेरियन सी मध्ये एक देश आहे, याच्यावरती एक हल्ला केलाय, तिथल्या ब्रिटिश एअरबेसवरती हल्ला केलाय. आता पूर्वी हा ब्रिटिश एअरबेस मागच्या जून मध्ये जे युद्ध झालं त्यावेळेला त्यांनी इस्रायलला वापरायला दिलेला होता. या कारणास्तव आता त्या एअरबेसवरती इराणनं हल्ला केलाय. आता सध्या त्यांनी तो वापरायला दिलेला नाही, पण आता इराणनं मात्र त्यावर हल्ला केलाय. याशिवाय रियादमध्ये, म्हणजे सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये 2 इराणियन ड्रोन्स गेले आणि त्यांनी तिथल्या अमेरिकन एम्बॅसीवरती हल्ला केला, ज्यामध्ये अमेरिकन एम्बॅसीचं चांगलंच नुकसान झालेलं. तिथल्या कंपाऊंडमध्ये आग लागली, भरपूर आगीच्या ज्वाळा निघाल्या. म्हणजे अशा प्रकारचा नजारा सौदी अरेबियामध्ये मागच्या अनेक वर्षात कधीही कुणीही बघितला नव्हता. विशेषतः अमेरिकन एम्बॅसीच्या बाबतीत तो इराणनं सौदी अरेबियातल्या लोकांना आणि विशेषतः मोहम्मद बिन सलमानला दाखवला, असं आपण म्हणू शकतो. याशिवाय कुवेतच्या राजधानीमध्ये देखील US एम्बॅसीवरती त्यांनी हल्ला केला आणि तिथं तो हल्ला केला तो मिसाईल अटॅक होता. त्यामुळे थोडक्यात इराण सर्व बाजूंनी इराणला घेरणाऱ्या या अमेरिकेच्या मित्रांना बरोबर प्रत्युत्तर द्यायचा सध्या प्रयत्न करतोय. याशिवाय IRGCनं, म्हणजे इराण रिव्होल्युशनरी गार्ड कोर्प्सनं एक आता ऑफिशियल अपडेट दिलेली आहे, ती म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, म्हणजे हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे ती त्यांनी बंद केलेली आहे, असं त्यांनी आता सांगितलंय. दुसरी एक गोष्ट घडते ती म्हणजे इराण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या सगळ्या तेलाच्या कंपन्या आहेत, ज्यामध्ये अमेरिकन इंटरेस्ट आहेत, अमेरिकेचे भरपूर इन्व्हेस्टमेंट आहे, त्या सगळ्या कंपन्यांना देखील टार्गेट करते. कालच इराणनं सौदी अरेमकोची रास तनुरा नावाची एक फॅसिलिटी होती, त्यावर हल्ला केला. त्यानंतर ती फॅसिलिटी बंद केली गेली. ही सौदी अरेबियामध्ये आहे. त्यानंतर रास लफन नावाची एक कतार एनर्जीची फॅसिलिटी होती, त्यावर देखील हल्ला केला. तिथलं काम सुद्धा आता सस्पेंड करण्यात आले. याशिवाय मसईद इंडस्ट्रीज नावाची एक ऑइल फॅसिलिटी कतारमध्ये आहे, त्याच्यावर देखील हल्ला केलाय. ती फॅसिलिटी देखील बंद झालेली आहे. शोईबा
पोर्ट नावाचं एक बंदर आहे जे कुवेत सिटीमध्ये आहे, तिथं देखील ऑइल एक्स्ट्रॅक्शन चालतं, त्यावर देखील हल्ला केलाय, ती देखील बंद झालेला आहे. डक नावाचं एक पोर्ट आहे ओमानमध्ये, त्यावर देखील हल्ला केलाय, तेही बंद झालेलं आहे. म्हणजे इराणनं थोडक्यात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अमेरिकेच्या सगळ्या मित्रांवर आणि त्यांच्या ऑइल फॅसिलिटीज असणाऱ्या कंपन्यांवर देखील हल्ले केलेले आहेत आणि त्या देखील बंद पडायला लागलेल्या आहेत. त्यामुळे जगभरात तेलाचा जो भडका उडाला आहे, ज्या किमती वेगानं वाढत आहेत त्या येणाऱ्या काळात अशाच वेगानं वाढतील. लवकरच या क्रूड ऑइलच्या किमती $100 पार करतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे एकूणच इराणनं जे युद्ध एकतर्फी वाटत होतं, विशेषतः खमेनी यांच्या मृत्यूनंतर एकतर्फी वाटत होतं, ते युद्ध आता दोन्ही बाजूंनी बॅलन्स करायचा प्रयत्न केलाय. आपल्याकडे असलेल्या बॅलिस्टिक मिसाईल्सचा प्रयोग इराण करायला लागलाय आणि त्यामुळं अमेरिकेसारख्या महासत्तेला देखील आता भीती वाटायला लागलेली आहे. त्यांनी आपल्या नागरिकांना अख्ख्या मध्य पूर्वेतून काढता पाय घ्यायला सांगितलेला आहे. अशी वेळ अमेरिकेवर या अगोदर कधीही आलेली नव्हती, कुठल्याही युद्धात आलेली नव्हती, विशेषतः व्हिएतनाम युद्धानंतर. त्यामुळे हे युद्ध जर असंच भडकत गेलं तर येणाऱ्या काळात सर्व राष्ट्रांना याचा फटका बसणार आहे. जे राष्ट्र या युद्धामध्ये डायरेक्टली गुंतलेली आहेत त्यांना तर फटका बसणारच आहे, याशिवाय ज्या राष्ट्रांचा या युद्धाशी काहीही संबंध नाही त्यांना देखील फटका बसणार आहे आणि त्यामध्ये भारत देखील असणार आहे. त्यामुळे तुमचं या सगळ्याबद्दलचं, इराणनं जो प्रतिहल्ला केला, इराणनं जे उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय, याबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.